चित्रपटगृह आता OTT प्लॅटफॉर्म आले हम्म. किंवा आता बऱ्याच याच्यावरती, मग त्या दृष्टीने तुम्ही काही आता इतक्या वर्ष काम केले, मग त्या दृष्टीने काय विचार करताय का? आता त्या दृष्टीकडे कसं पाहताय त्या OTT प्लॅटफॉर्म कडे? मी नक्कीच OTT प्लॅटफॉर्मचं स्वागत करीन. हम्म. कारण बहुतांशी लोक जे आहे की थिएटरला, जे थिएटरचा ऑडियन्स आहे तो थिएटरला जातोच, बरोबर. पण काहींना जायला वेळ मिळत नाही. हम्म. मग अशा लोकांना OTT चॅनल खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगले सिनेमे ज्यांना थिएटरला बघता नाही आले ते सिनेमे OTT चॅनलला मिळतात. आणि OTT चॅनलला सुद्धा निर्मात्याला त्याची कमाई आहे. अच्छा. आणि उत्तम सिनेमा झाला तर OTT चॅनल सुद्धा विकत घेतात. आणि जर कमीत कमी समजा निदान त्यांनी नाही विकत घेतला तरी त्याचे इन्कमिंग चालू राहतं. बरोबर आहे. ते पॉईंट त्याच्या जे काय असतं त्याप्रमाणे होतं, असं आहे ते. म्हणून OTT चॅनल पुढचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही, असं मला वाटतं. येस येस. आणि आता बरंच म्हणजे आता सरगम येतोय, त्याचं बाकीचं आहेत, बरेच सिनेमे आहेत आपली, आपण चांगलं काम करताय, नवीन निर्मात्यांना आव्हान देत आहे. आणि खरं तर तुमचा म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन आणि कलात्मक दृष्टिकोन याची सांगड साधून तुम्हाला ते सगळं काम चालू आहे. आता मी ठरवलंयच, तुम्हाला माहिती आहे की स्टुडिओ टाकलाय मी, तिथं पोस्ट प्रोडक्शन होते, अनेक सक्सेसफुल सिनेमे त्याच्यामधून गेलेत आणि हाही जाईल. आता मला एकच सांगायचं की ज्या पाठीमागच्या ज्या चुका झाल्यात प्रोडक्शनमध्ये म्हणा किंवा काही ज्या चुका असतील, काय असतील त्याला चुका असं म्हणता येत नाही, शिकलो. किंमत मोजली ती शिकण्याची. चुका कुठल्या माणूस म्हणजे समजा चूक नसते, ती डेव्हलपमेंटची प्रोसेस असते, प्रोसेस असते आणि ती शिकलं ती येतेच. मग ती कुठलाही माणूस एका आज कुठलाही मोठा कलाकार दिग्दर्शक एका चित्रपटात मोठा नाही होत, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. नाही, मी आता साहजिकच आहे, तुमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा एंट्री केली त्या स्टार्टला सुरुवातीला मी फित कापायला आलो, तुम्ही उद्घाटन केलं आलो होतो. मेघराजराजे बरेच लोक होते, पण मी त्यावेळेस सांगितलं होतं की माझं भाषण जर तुम्ही चांगलं जर ऐकले आठवते. मी काही वक्ता बिकता नव्हतो, पण ह्या स्टुडिओमध्ये ज्या बारकाव्याने किती वर्षाच्या त्या गोष्टी, पर घंटीपासून सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता तो सद्गुरूंचे जे असणारे आदियोगी वगैरे काय ते अप्रतिम तुम्ही ते बनवून ठेवलेले. परत बनवायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि कसं होतं की तुमच्यासारखे निर्माते असतात आणि दिग्दर्शक, चांगली कला असेल तर आम्हाला एक हुरूप येतो की चांगल्या सिनेमाला एक चांगला न्याय देण्याचा. एक्झॅक्टली. आणि अशा गोष्टी दुर्मिळ असतात आणि त्या दुर्मिळ गोष्टी आर्ट डिरेक्टरना ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मग मला वाटतं की सरगममध्ये बी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडे नाणं लागत होतं, जुन्या पद्धतीचं कॉईन लागत होता, तो मिळाला. त्यावेळेस तो गरजेचा होता. डिरेक्टर ऐकायला तयार नाही, डिरेक्टरची ती रिक्वायरमेंट होती. आणि म्हणून तर मी ते सांगतोय की आर्टला महत्व आहे. आणि सिनेमा जो आहे, आता सरगम बरोबर पुढचे बी माझे बरेच फिल्म आहेत. मी काही रिपीटर प्रोड्युसर आहे, मी वन टाइम प्रोड्युसर नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं मला हळूहळू या सिनेमा क्षेत्रामध्ये क्रांती आणायची आहे. आणि ते क्रांती आणण्यासाठी मला वाटतं की नवीन प्रोड्युसरने डायरेक्ट उडी न करता प्रामाणिक प्रोड्युसरांबरोबर चर्चा करून एकत्र येऊन उत्तम EP नेमावे, उत्तम चॅनलबरोबर चर्चा करावी, स्टोरी तयार करावी, स्टोरी सँक्शन झाल्यानंतर उत्तम डिरेक्टर घेऊन मगच सिनेमे काढावे. 100 ज्ञानेश्वरी लिहिण्यापेक्षा 1 ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांची, तीच उत्तम आहे. बरोबर आहे. त्यामुळं असं करू नये, म्हणजे की काही सिनेमे काढायचे काढत राहायचे, पैसे घालायचे घालत राहायचे, असं नाही झालं पाहिजे. बरोबर. असं तुम्ही कधी असं सिरियल किंवा इतर माध्यमात उतरावंसं वाटते का? माझी इच्छा पहिल्यापासून आहे, पण मला सिरियलमध्ये अजून कोणी जागाच दिली नाही. त्यांना माहिती धुमास साहेब एकदा सिरियल सुरू केली तर आपल्याला चॅनलमध्ये काय, मला नाही माहिती, पण मला आतापर्यंत कोणी काही असं काही नाही सांगितलं की आपल्या चॅनलच्या मार्फत सांगता. फायनान्सर म्हणतात पण प्रोड्युसर म्हणून घेत नाही. त्यामुळे मला तो अनुभव अजून आला नाही, पण सिरियल काढण्यासाठी मी उत्सुक आहे. नक्की. तुम्ही मधल्या काळात तुमचं स्टुडिओचं पण म्हणजे स्टुडिओमध्ये पण तुमची बरीच कामं होतात, एडिटिंग असेल, DI असेल, कलर असेल, अॅनिमेशनचं पण तुमचं बरंचसं काम स्टुडिओमध्ये होतं. ते बाकी पण इक्विपमेंट तुमच्याकडे आहे. तुम्ही फक्त निर्माता म्हणून न राहता इतर पण गोष्टींची सांगड घालून इतरही त्यातूनही 2 पैसे मिळवायत असा तुमचा प्रयत्न आहे. मी तोच हे केलाय की निर्मात्याला सतत बाहेरून पैसा आणून गुंतवून जर सिनेमे काढायचे जर असेल आणि ते लॉस होत असेल तर तो निर्माता टिकणार नाही या मार्केटमध्ये. मी त्यासाठी ती केलेली तरतूद आहे. तिथं असणाऱ्या स्टाफला आणि तिथं असणाऱ्या रोजीरोटी कायमस्वरूपी मिळते. बरोबर. आणि त्यातून मलाही बेनिफिट मिळतो, माझे काही नुकसान नाही, ते चालू आहे एकदम व्यवस्थित. फक्त माझी इच्छा अशी आहे की या मराठी इंडस्ट्रीला चांगलं वातावरण यावं, यासाठी मला काय करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. आता बरेच आता काय होतं, नेहमी चर्चा सत्र
गोष्टी होतात, विषय तोच असतो, चित्रपट निर्माते किंवा लोक येत नाहीत काय, मग ही किती दिवस चालणार खरं तर, हे खरं म्हणजे ह्याला कोल ब्रेक करणार आहे गोष्टी. ह्या काळामध्ये दादा कोंडके जर जिवंत असते ना तर चर्चा सत्रावर त्यांनी पिक्चर काढला असता. बरोबर आहे. दुसरा म्हणजे की त्यांनी नवीन प्रोड्युसरवर त्यांनी चित्रपट काढला असता, त्यांनी चर्चा तर नसते. बरोबर आहे, डायरेक्ट कामाला सुरुवात केली असती आणि त्यांनी जे लबाड लांडगे आहेत, लबाड लांडगेच लावून ठेवला, तर त्यांचा कार्यक्रम केला असता. आणि लबाड लांडगे इंटरव्ह्यू ऐकतात, अनेक गोष्टी करतात, पण ते चोरी काही थांबवत नाही आणि चालूच राहणार. आपणच हुशार व्हायचं असतं याच्यामध्ये. बरोबर, चांगली गोष्ट आहे. सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आहे ती सगळी. तर सर, आता पण चित्रपट निर्माते किंवा टेक्निशियन आणि सगळं तुम्ही करता करता तुम्ही काही पुढे थांबले नाही, की बरेच वेळा सांस्कृतिक मंडळ असेल आपलं किंवा इतर महाराष्ट्र शासनाचा विभाग, सांस्कृतिक विभाग किंवा इतर मंडळ, त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय इतर कार्यक्रमात असता किंवा तुमचे मुद्दे, तुमचं म्हणणं मांडत असता. तर हे प्रोत्साहन किंवा हे कुठल्या पद्धतीने तुम्ही मांडता त्याच्यामध्ये? खरं म्हणजे कसं आहे की बाबासाहेब पाटील आमचे अध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग चित्रपट जे आहे त्याच्यामध्ये त्या सेलवर ते अध्यक्ष आहेत. त्यांनी संघटक या पदावर मला जबाबदारी दिली. त्यांना माहिती आहे की जवळजवळ कन्सल्टिंग माझं लिगलमध्ये बऱ्यापैकी चालतं, तर बऱ्यापैकी चित्रपटसृष्टीला ज्या उणीव आहे त्याचं ड्राफ्टिंग बिफ्टिंग, बऱ्याचशा डिमांड्स, काय गरज आहे चित्रपट क्षेत्राला, किती चित्रपटसृष्टी पाहिजे आपल्याला, जसं गोरेगाव आहे, कोल्हापूर आहे, तसं मी पुण्यासंदर्भात, नाशिक संदर्भात, नागपूर, अशा प्रत्येक ठिकाणी ती हवी. परत सेन्सॉर हवं सेपरेट मराठी इंडस्ट्रीला, ते मी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी गेस्ट हाऊस वगैरे, प्रत्येक कलाकाराला एकदम जर आला शिकायला तर त्याच्यावर उद्या बाहेर आल्यानंतर असं काही सेक्शुअल हॅरेसमेंट होऊ नये या संदर्भातले सगळे मुद्दे मी त्याच्यामध्ये कव्हर केले. बाबासाहेब पाटलांनी स्वतः बसून ते क्लिअर केलेत, सही करून त्यांनी पाठवून दिलेले. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आता शेवटी कधी कधी मला असं वाटतं की सरकार जे असतात ते सरकारी काही काळापुरते असतात, स्थिर नसतात. आणि बाबासाहेब पाटलाचं काम उत्तम चालू आहे. ते सारखे चक्कर मारतायत, वारंवार त्या गोष्टी चर्चेत बोलतायत, सगळ्या गोष्टी करतात. पण मला अशी कधी कधी भीती वाटते की खुर्च्या त्याच आहे पण माणसं बदलत राहतात आणि त्यामुळं हा सांस्कृतिक विभाग हा मराठीचा काही मागं पडत चालला आहे आणि त्यामुळं उद्या भविष्यात मराठीला उतरती कळा लागू नये याची कधी कधी मला भीती वाटते.